सह्याद्री अतिथीगृहात सरकारचा चहापानचा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। सह्याद्री अतिथीगृहात सरकारचा चहापान कार्यक्रम सुरू झालेला उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय। त्याआधी चहापानचा कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, अतुल सावे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरकारचा चहापानचा कार्यक्रम सुरू आहे, उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज चहापानचा कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून यावेळी चहापानचा कार्यक्रम सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या चहापानचा कार्यक्रम सुरू आहे। ओम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ही बैठक आता सुरू झालेली आहे। एकंदरच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे ही बैठक सुरू झाली। खरं तर या बैठकीमध्ये मराठी आणि हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय झालाय त्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते असं देखील कळतंय। राज्य सरकार नेमकं याबाबत हा निर्णय कायम राहावा की यामध्ये काही बदल करण्यात यावे यासाठी देखील विचाराधीन असल्याचं कळतंय। त्यासोबत इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। विधिमंडळाच्या समितीवर झालेले आरोप असतील किंवा राज्यामधील इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतं। त्यासोबतच काही वेळामध्ये या कॅबिनेट बैठकीच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये पत्रकार परिषद घेतील आणि नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे अधिवेशनात यावर माहिती देणार असल्याचं सुद्धा या पत्रकार परिषदेतून निश्चितच। धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी सरकारचा चहापानचा कार्यक्रम सुरू आहे। यानंतर काही वेळातच ते पत्रकार परिषद घेऊन चर्चा करणार।